ठेवता तेवढाच विश्वास या मैदानाच्या बाहेर पण एकमेकांवरती ठेवा. नाहीतर कोणीतरी रस्त्यावर धंदा लावतो आणि बाजूचा मराठी माणूसच सांगतो ह्याचा धंदा आहे ना काय पण करून बंद केला पाहिजे, दुसऱ्याचा लागला तरी चालेल, मराठी माणसाचा धंदा नाही पाहिजे. होतं की नाही असं? माझ्याकडे ज्या तक्रारी येतात त्या अशाच आहेत. जे आमच्याकडे फेरीवाले मराठी फेरीवाले फुटपाथवर धंदा लावतात त्यांच्या तक्रारीच या असतात की आमचा धंदा बंद करायला मराठी माणूसच पुढे येतो आणि परप्रांतातून जे आले त्यांना मात्र धंदा करायला सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हा खेळ टिकवण्यासाठी जितकी मेहनत तुम्ही घेताय तेवढीच मेहनत मराठी माणूस टिकवण्यासाठी सुद्धा तुम्ही घेतली पाहिजे. नाहीतर जशी तुम्हाला आता ह्या पनवेलमध्ये मैदानं शोधावी लागतात क्रिकेट खेळण्यासाठी, तसा मराठी माणूस शोधावा लागेल महाराष्ट्रामध्ये एकमेकांशी बोलण्यासाठी. त्यामुळे कुठेतरी क्रिकेट खेळताना थोडंसं आपण कोणत्या समाजामधून आलेलो, समाज म्हणजे मी जात नाही बोलत आहे, समाज म्हणजे कोणत्या मातीमधून तुम्ही आलेले आहेत, तुमचे पूर्वज कोण आहेत, कशा कशा पद्धतीने मराठी माणूस उभा राहिलेला आहे, कधीतरी याचं आकलन करा आणि एकमेकांच्या जी दहीहंडी कोणाचा खेळ आहे? दहीहंडी मराठी माणसाने मोठी केली ना. भले ठीक आहे श्रीकृष्णाने तिकडे उत्तर प्रदेशमध्ये सुरू केली असेल, पण वाढवली कोणी? दहीहंडीमध्ये सुद्धा एकमेकांच्या खांद्यावरती आपण चढून ती हंडी फोडत असतो. फक्त धंद्यामध्ये आपल्याला ते सुचत नाही एकमेकांच्या खांद्यावर चढून हंडी फोडायची आहे ती. तर जे दोन गेम आपण खेळतो ना इतक्या इमानी ऐतबारे, ते दोन गेम खेळताना धंदा करताना सुद्धा एवढेच इमानदार आपण एकमेकांसोबत राहूया, एकमेकांच्या हातात हात देऊया आणि पुढे जाऊया. जी बक्षिसं 5,000ची असतील इतके मोठे व्यवसाय करून की चला 5,000च्या जागी 5-5 लाखाची बक्षिसं तुमची लागली पाहिजेत. त्यामुळे आता सांगतो पुढचं जग हे धंदेवाल्यांचं आहे. ज्याच्या हातामध्ये पैसा आहे तो समाज मोठा होणार, ज्याच्या हातात पैसा नाही तो समाज कुठे फेकला जाणार आहे. आपल्याला जर फेकलं जायचं नसेल तर जो मराठी माणूस आपला धंदा करत असेल त्याच्या मागे फक्त उभं राहा, एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. योगेश चिरे साहेबांना पण या ठिकाणी निश्चितच ऐकलं. खरं तर नेहमी मराठी अस्मितेसाठी, मराठी माणसासाठी आणि मराठी उद्योगांना चालना देण्यासाठी साहेबांचा नेहमीच आवाज आपल्याला पाहायला मिळाला आणि जी तळमळ आज त्यांच्या 4 शब्दातून आपल्याला ऐकायला मिळाली. तमाम मराठी युवकांना प्रेरित करत असताना त्यांनी सांगितलं की क्रिकेट या खेळामध्ये जितका विश्वास तुम्ही एकमेकांवरती ठेवता तितकाच विश्वास आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये मराठी माणसावरती ठेवा. मराठी पाऊल पडते पुढे हे खऱ्या अर्थानं जर का आपल्याला सार्थ करायचं असेल तर प्रत्येकाने मराठी माणसासाठी जागा होणं गरजेचं आहे. मराठी अस्मितेसाठी, मराठी मानासाठी, मराठी सन्मानासाठी सातत्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यापैकीच एक मराठीचा आवाज आपण या ठिकाणी ऐकला. धन्यवाद साहेब, आपला अमूल्य मार्गदर्शनाबद्दल आम्ही आयोजन समितीच्या वतीनं आपलं मनापूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करतो. सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. सामना क्रमांक 10 या ठिकाणी मैदानावरती सुरू होते. 2 ताकदवर संघ एकमेकांच्या समोर विजयासाठीची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला सामना या ठिकाणी सुरुवात करायचं आहे. चला बाळूमामा 11 संघानं नाणेफेकीचं कौल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, अलॉग कार्पेट या ठिकाणी खेळायचा होता. सागर चव्हाण आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. सागर म्हटलं तर एक कम्प्लीट पॅकेज आहे. बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, तीनही विभागामध्ये अप्रतिम कामगिरी नेहमीच सागरची आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि या संघाचा सर्वाधिक महत्वाचा खेळाडू, परंतु इथे हात खुले करण्याची संधी. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून गोळीच्या वेगानं बॉलिंग असो, फिल्डिंग असो, तीनही विभागामध्ये अप्रतिम कामगिरी नेहमीच सागरची आपल्याला पाहायला चौकाराला आहे. मच नीडेड बाउंड्री ज्याला म्हटलं जातं, गरज होती. सुरुवातीला दबाव बनवणं, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो. पहिल्या षटकामध्ये जितका आक्रमक खेळ तुम्ही मैदानावरती साकारणार, येणाऱ्या गोलंदाजांवरती तितकाच दबाव बनवला जाईल आणि तो दबाव बनवण्याचा प्रयत्न करत असताना स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण फलंदाज सचिन करे स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, पॅड लाईनवरचा हा चेंडू होता. डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगलचा इशारा या ठिकाणी पंचांचा जरूर पाहायला मिळेल. चौकारानंतर सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पहा, ओव्हर ॲग्रेशनही काही वेळेला तुमच्या संघासाठी नुकसानदायक ठरतं. संयमानं खेळ करणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. अगदी दुपारच्या सत्रामध्ये
ही स्पर्धा हळूहळू संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर मात्र फ्लड लाईट्स या मैदानावरती ज्यावेळेला ऑन होतील त्यावेळेला मात्र या स्पर्धेची रंगत आणखीनच बहरताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला नो चेंडूचा इशारा आणि त्यावरती मिळतोय चौकार. एकूण 5 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील आणि हा एक चांगला फटका फलंदाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. सचिन या खेळाडूवरती दर्शवला गेलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून केली गेलेली चमकदार कामगिरी. पहिल्या 2 चेंडूंवरती असं वाटलं की गोलंदाज सागर थोडासा हावी होताना पाहायला मिळेल की काय, परंतु नाहीये. त्यानंतर मात्र एक चौकार आला. चौकारानंतर लगातारचे 2 नो चेंडू आपण पाहिले. एका नो चेंडूवरती चौकार आला, दुसरा नो चेंडूचा जर आपण विचार केला तर मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, परंतु एक अतिरिक्त धाव हे निश्चितच धावफलकावरती अंकित होतात असं आपल्याला पाहायला मिळते. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आल्या. तिथे संधी होती. यष्टी रक्षकाला चेंडू चकवतोय, जातोय थेट डी झोन मध्ये. आणखीन एक सिंगल धावफलकावरती अंकित होते आहे. मिळालेल्या या जीवनदानाचा कितपत फायदा उचलला जाणार, कारण पहिल्या षटकामध्ये ट्रॅप रचला गेला, जाळं बिंडलं गेलं, त्या जाळ्यामध्ये अलगद सापडताना देखील पाहायला, परंतु यष्टी रक्षकानं केली आहे चूक. आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की चुकीला माफी नाही आहे. या ठिकाणी मिळालेलं जीवनदान आणि या जीवनदानाच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट करत असताना सचिनला आपण पाहतोय. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय दिनेश ऑन स्ट्राईक. दिनेश चव्हाण यावेळेला देखील पॅडलाईन वरचा चेंडू होता. मनगडाच्या साह्यानं केवळ दिशा दिली आहे, सिंगल आली आहे, पण एकेरी दुहेरी धावेंवरती देखील विश्वास दर्शवला जातोय. असं नाहीये की फलंदाजी करताना केवळ चौकारांचा मारा होतोय. या ठिकाणी सिंगल डबल्सलाही तितकंच प्राधान्य दिलं जात आहे. हेच होणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्त्या धावा धावफलकावरती आपण पाहतोय त्या बिनबाद 15 धावा. याच धावगतीनं जर का धावा धावफलकावरती आल्या तर मात्र 4 षटकांमध्ये तब्बल 60 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेमध्ये एकूणच या विकेटचा बिहेवियर जर आपण पाहिलं तर फलंदाजांना सर्वाधिक मदत करणारी विकेट आपण पाहिली, परंतु त्याच विकेटवरती जर का गोलंदाजी तुमची नियंत्रित राहिली ना तर गोलंदाजांचंही वर्चस्व या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय. यावेळेला गोलंदाजीमध्ये गोलंदाज बाबूचा वापर केला जातोय. आणखीन एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय बॉबी. धीम्या गतीचा हा चेंडू होता. पहिला चेंडू वेगवान, तेच तर दुसऱ्या चेंडूमध्ये चेंज ऑफ पेस, विविधता आहे, व्हेरिएशन आहे. कमालीची गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकत असताना बॉबी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बाळूमामा वॉरियर संघाचा जर आपण विचार केला तर कमालीचा खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलाय. एकूणच जर पाहिलं तर यावेळेला चौकार आलाय. मच निडेड बाउंड्री, चौकार येणं गरजेचं होतं. ज्या वेळेला दबाव बनवण्याचा प्रयत्न होतोय त्या वेळेला मात्र फलंदाजाची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपताना पाहायला मिळते. यावेळेला नो चेंडूचा इशारा आलाय, परंतु फारसा काही फायदा उचलता येणार नाहीये. एक अतिरिक्त धाव ही जरूर धावफलकावरती अंकित केली जाईल. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेला स्लोवर ऑन पद्धतीचा हा चेंडू होता, पिक करता आला नाहीये आणि सरळ चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. अर्थातच फलंदाज होईल बाद. पहिली सफलता इथे मात्र मिळते गोलंदाज बॉबी याला. 20 रन्स, 20 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर इन ॲट नंबर 3. खरं तर नयनला प्रमोट केलं गेलंय. मागील मॅच मध्ये ज्या पद्धतीनं त्यानं फलंदाजी केली आहे, अगदी त्याच्यावरती विश्वास दर्शवत असताना मात्र या खेळाडूला प्रमोट केलं गेलं इन ॲट नंबर 3. 46 धावांपर्यंत मजल मारू शकतो. पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेला 15 धावा धावफलकावरती आल्या त्यावेळेला प्रेडिक्ट केलं होतं की 60 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमालीचं कमबॅक आहे. 4 चेंडूंमध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट त्यांना आपल्या नावावरती नोंदवली, परंतु इथे पहा खराब क्षेत्ररक्षण. नशिबाची साथ मिळाली आहे. फलंदाज ज्या फलंदाजाला प्रमोट केलं गेलं आल्या मात्र त्यांना पहिल्या चेंडूवरती लगावलाय चौकार. खर्च केल्या 4 धावा धावफलकावरती. अगदी ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. नो चेंडू होता. चेंडू फेकला गेला. इथे मात्र वेट अँड वॉचचं क्रिकेट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चला सेफ आहे. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला जातोय. डिक्लेअर सिंगल या ठिकाणी जरूर धावफलकावरती अंकित केली जाईल. एकूणच 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू होता, परंतु डी झोन मध्ये हा चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक दुसरं देखील संपलंय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात. एक गडी बाद 27 धावा. चला विनंती असेल यानंतरची होणारी लढत अवनीश 11 आणि विशाल 11
या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण लगेचच संपर्क करायचा आहे. पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. अवनिश 11 एक मात्र संघ ज्यानं 2 सामने खेळले, दोनही सामन्यांमध्ये विजय संपादित केला आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये विजयासह टेबल टॉपर पोझिशनमध्ये आपल्याला तो संघ पाहायला मिळणार का? अवनिश 11 संघाचा संगणक आणि त्याचबरोबर विनंती असेल विशाल 11 दोनही टीमच्या कॅप्टनला इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. चला खेळाडू थोडासा स्पीडअप करा मित्रांनो. गोलंदाज बाळूमामा 11 संघाचा जर आपण विचार केला तर निश्चितच या स्पर्धेमध्ये पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये विजय संपादित केला होता. एक निसटता विजय होता कारण 12 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज होती आणि तिथं बॉबीची बॅट निर्णायक क्षणाला मैदानाच्या आतमध्ये तळपली आणि तो सामना जिंकला. त्यामुळे बाळूमामा 11 संघासाठी देखील ही महत्त्वाची आणि सर्वाधिक मी म्हणेन या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी महत्त्वाची लढत असणार आहे. प्रतिस्पर्धी संघाचा जर आपण विचार केला, फलंदाजी करत असणारा संघ अर्थातच हो यावेळेला पावलांचा वापर केलाय. फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाईल. षटक क्रमांक 3 आपण मैदानावरती पाहतोय. 27 रन्स ऑन द बोर्ड, 27 धावा धावफलकावरती आहेत. या एका धावेनं 32 रन्स ऑन द बोर्ड, 32 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय दिनेश चव्हाण. यावेळेला संधी आहे आणि संधी मात्र या ठिकाणी दिनेश विकेटच्या स्वरूपामध्ये परावर्तित करत असताना संधी आहे आणि संधी आणखीन एक सफलता. दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावलाय तो आरोही 11 संघानं. वेदांत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कमालीचं क्षेत्ररक्षण वेदांतचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. चला नवीन बॅटर प्रशांतला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 फलंदाज गमावल्यानंतर चौथ्या क्रमांकावरती या खेळाडूची वर्णी लागते. चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर मात्र काहीसा लो राहणारा चेंडू आहे. गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर कमालीची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 15 धावा जरूर आल्या सागरच्या, परंतु त्यानंतर मात्र खूप कमालीचं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं. चेंडू झाले त्या षटकातील 4, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेला फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला आहे. थोडासा वळण चेंडू न घेतला गेला होता. सागरच्या चेहऱ्यावरचं जे स्माईल आहे ना ते सर्व काही सांगून जाते. ऑन स्क्रीन आपण सागरला पाहतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण आहे आणि एकूणच जर पाहिलं तर मात्र स्ट्रायकिंग एंडला आता खूप मोठी जबाबदारी असणार आहे. दिनेश ॲज अन ओपनर मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि त्याला आता आपला खेळ या मैदानावरती साकारावा लागेल. शरीराचा वेध चेंडून घेतलाय. काही वेळेला ॲग्रेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. काही वेळेला काही खेळाडूंच्या चेहऱ्यावरचं स्माईल सर्व काही सांगून जात आहे. जय श्रीराम बालगोविंदा पथक कळंबोली यांच्या माध्यमातून आयोजित जय श्रीराम प्रीमियर लीग 2026 या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना एलिव्हेशन मात्र मिळत नाहीये. सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, म्हणजे फलंदाजाला परतावं लागेल. विकेट नंबर 3, तिसरा गडी गारद होतोय. अजय या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. अजय मंडल शेवटचा षटक हाताळण्याची जबाबदारी अजयच्या खांद्यांवरती. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र सफलता मिळवून दिली आपल्या संघाला. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आर्यन कोहली. आर्यन कोहली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बालगोविंदा पथकामध्ये जवळपास 150 प्लस गोविंदास आहेत आणि त्यांच्यामधली ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेला मात्र कमालीचं टायमिंग प्लेसमेंट ही जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे झालाय. हो यावेळेला वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न होता.
डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. हो, याही वेळेला चांगला चेंडू होता. पहिला चेंडू पॅड लाईन वरती फेकला गेला. गोलंदाज अजयच्या माध्यमातून त्याच्यावरती चौकार आला आणि त्यानंतर मात्र त्यानं चूक ओळखली. कमालीची गोलंदाजी त्यानं केली आहे, परंतु इथे पहा चूक झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाला परतावं लागेल. अर्थातच महत्वाची विकेट. बॅटर दिनेश चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन. कबालीची गोलंदाजी त्यानं केली आहे, परंतु इथे पहा चूक झाली आहे. एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 चेंडू झालेत या षटकातील 37. ही धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू खेळला आहे. रनआउटची संधी आणि शेवटच्या 2 चेंडूंवरती मात्र 2 सांघिक सफलता मिळत असताना पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलाय. धावफलकावरती आपण पाहतोय त्या 5 गडी बाद 37 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 38 धावांचं. चला पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. विनंती असेल अवनीश 11 आणि विशाल 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. विशाल 11 आणि त्याचबरोबर अवनीश 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. अर्थातच आमच्या मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. तर 38 धावांचं लक्ष आहे, परंतु तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय सखारामजी कापरे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. एकीकडे असेल टीम अवनीश 11 अनबीटन आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 सामने खेळलेत. दोनही सामन्यांमध्ये विजय संपादन केला आणि त्यांच्या विरोधामध्ये 2 हात करताना मात्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत संघ. चला दोनही टीम शेवटची ऑफिशियल पुकार आहे आपल्याला. यानंतर पुढचा कॉल जो असेल तो पॅनल्टीचा असेल. 38चं टार्गेट आहे. 37 धावा पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती उभारल्या गेल्यात आणि प्रत्येक सामन्यामध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. तर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय सखारामजी कापरे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. विशाल 11 आणि अवनीश 11 या 2 संघादरम्यानचं हे बॅटल आपण पाहणार आहोत. एकीकडे अनबीटन संघ आहे. 2 सामने खेळले आहे. दोनही सामन्यांमध्ये विजय संपादन केला आहे. तर विशाल 11 संघानं आपला पहिला सामना गमावला, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये विजय संपादित करत असताना या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवलंय. टॉस या ठिकाणी केला जातोय सन्माननीय सखारामजी कापरे साहेबांच्या माध्यमातून आणि याही सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो अर्थातच अवनीश 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. तर हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. थोडंसं स्पीडअप करा. सामना क्रमांक 12 सुरू आहे. तब्बल 23 सामने आपल्याला या स्पर्धेमध्ये कव्हर करायचे आहेत. 20 लीग स्टेजचे सामने आहेत आणि त्यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. ज्यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार केला आहे. पहिला चेंडू लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट करायचा होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. लॉंग ऑफ रिझन मध्ये सिंगल मात्र धावफलकावरती आले. 2 सलामीवीर फलंदाज अजय आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर काय नाव आहे यावेळेला अजय ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर पहिल्या चेंडूवरती येस मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेला तुम्ही जाल, एक खेळाडू म्हणून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जा. तुमच्या खिशामध्ये कोणतीही आक्षेपार्ह वस्तू असता कामा नये. इथे मात्र पहा झेल घेण्याचा मानस होता क्षेत्ररक्षकाचा. एक जीवनदान म्हणावं लागेल अजयला, कारण जर का हा चेंडू सोडून दिला असता तर हा सीमारेषेच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळाला असता. क्रिकेटचं हेच तर मी म्हणेन विजयाचं समीप आहे. इथे पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय. हो, ही चेंडू अगदी त्या
रेषेच्या अलीकडे लँड झाला आणि त्याच्यावरती प्रहार करत असताना 1+4 एकूण 5 धावा धावफलकावरती. या चुका तुम्हाला प्रकर्षाने टाळाव्या लागतील. रिप्लेच्या माध्यमातून स्क्रीनवरती आपण पाहिलं कशा प्रकारे या चेंडूची पिचिंग आपण पाहिली. त्यानंतर पंचांचा नो चेंडूचा इशारा आला आणि जसा नो हा आवाज फलंदाजाच्या कानावरती पडला त्यानं चौकार. ज्या अजयला मिळालं जीवनदान तो अजय मात्र आक्रमक होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो इथे मात्र लाईन मिस केली आहे. आडवा बॅटनं प्रहार करायचा होता. थेट यष्ट्यांवरती चेंडू आदळलाय आणि फलंदाज चला तिसऱ्या पंचांकडे निर्णय रेफर केला गेलाय कारण नो चेंडूचा पंचांचा इशारा आलाय ज्यावरती फलंदाज त्रिफळाचीत बाद होता. परंतु त्यानंतर मात्र यष्टीरक्षकानं बेल्स डिसलॉज केल्या त्यामुळे हा निर्णय आता तिसऱ्या पंचांकडे आलाय. चला फक्त नो चेंडू ग्राह्य धरला जाईल. नोची एक धाव ही धावफलकावरती अंकित केली जाईल परंतु फलंदाज मात्र सुरक्षित असेल. यावेळेला मात्र आडव्या बॅटनं केलाय प्रहार. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे अजयच्या बॅट मधून येतोय हा चौकार. पा अजयचा सोडला गेलेला झेल किंबहुना जर का त्या चेंडूच्या लाईन मध्ये क्षेत्ररक्षक आला नसता तर अजय तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळाला असता. क्रिकेटमध्ये ह्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना या खूप मोठ्या इम्पॅक्ट देऊन जातात. जिथे ही विकेट मिळाली असती तिथं अजय सुरक्षित राहिला आणि दैव बलवत तर या खेळाडूचाही आपण पाहिलं की जिथे बोल्ड झाला तो चेंडू नो चेंडू होता. म्हणजे क्रिकेटमध्ये मी सकाळच्या सत्रामध्ये देखील म्हटलं की क्रिकेटमध्ये कौशल्य तुमच्याकडे जेवढं असतं ना तेवढं तुम्हाला लक फॅक्टरही महत्वाचा असतो. यावेळेला पावलांचा वापर केलाय. जोरकस प्रहार चेंडू सीमारेषेच्या पलीकडे अजयच्या बॅट मधून निघालेला आणखीन एक घणाघाती यावेळेला आणि एक आनंदाची बातमी अर्थातच सोनारी उरण या ठिकाणी खेळणाऱ्या रॉयल कळंबोली संघानं पहिला सामना जिंकलाय. एका धावेने तो सामना जिंकलाय. सुपर ओव्हर मध्ये तो सामना गेलाय. येस आमचे काही प्रेक्षकही तो सामना पाहतायत. सुपर ओव्हर मध्ये तो सामना गेलाय कारण कंपल्सरी चेसिंग हा ग्रामीण मधला जरी नियम असला तरी रायगड प्रीमियर लीग मध्ये मात्र तुम्हाला सुपर ओव्हर खेळावी लागणार आहे. तर तुर्तास उरणच्या मैदानावरती सोनारीच्या मैदानावरती सुपर ओव्हरचा सामना तुम्ही एन्जॉय करा परंतु त्याचबरोबर मैदानावरती हा सामना देखील एन्जॉय करा. सागर दरेकरच्या दमदार गोलंदाजीच्या बळावरती कळंबोलीचा रॉयल संघ मात्र त्या स्पर्धेमध्ये उंच कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सागर दरेकरनं 2 षटकांमध्ये 8 धावा आणि 4 विकेट्स मिळवल्या आणि याच कामगिरीच्या बळावरती मात्र रॉयल कळंबोली संघाने तो सामना खरं तर टाय करण्यामध्ये यश आलंय.
परंतु सुपर ओव्हर अजूनही आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करायचा आहे. 38 आतापर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहिल्या 20. त्यानंतर आली एक एकेरी स्वरूपाची धाव म्हणजे एकूण धावसंख्येचा विचार करता धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 21. याही वेळेला आडवा बॅट न केलाय प्रहार. चेंडू वन बाउन्सी मारेच्या पलीकडे 4 धावांत करता अजयच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दमदार चौकार. याही वेळेला या ठिकाणी निको आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर आला चौकार आणि चौकारानंतर थोडस दिशा भरकटले गेलेत. वाईड +1 एकूण 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जातील. 20 चा डेड बॉल आहे. चला बाहेरून कोणीही चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकू नका प्लीज. डायरेक्ट चेंडू फेकू नका. या वेळेला टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. पहा एक चूक या खेळाडूला दिल्या गेलेलं जीवनदान. चौकार आलाय. चौकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 30 रन्स 30 धावा. 3 चेंडू या षटकातील झालेत. अवघ्या 9 चेंडूंमध्ये 30 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेला मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय. ड्रायव्हिंग लेनचा हा चेंडू होता. अजय आज आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. मिळालेलं जीवनदान, त्यानंतर केलेली चमकदार कामगिरी. यावेळेला मात्र पंचांचा 4 धावांचा इशारा. चौकार आलाय आणि या चौकारानं विजयाच्या समीप पोहोचलाय हा संघ. विजयासाठी लक्ष होतं 38 धावांचं. आता धावफलकावरती धावा मात्र आपण पाहतोय त्या 34 धावा. अवघ्या 4 धावांची गरज आणि आज बरोबर हा विजयी चौकार देखील अजयच्या बॅट मधून आलाय. गरज एकट्या मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभा राहिला. मिळालेलं जीवनदान आणि त्या जीवनदानाच्या माध्यमातून अजयच्या बॅट मधून केलेली ही चमकदार कामगिरी विजयाच्या समीप घेऊन गेलाय. 3 सामने आतापर्यंत बाळूमामा वॉरियर्स या संघानं खेळले, ज्यापैकी पहिला सामना वगळता उर्वरित 2ही सामन्यांमध्ये या संघानं मात्र विजय संपादित केलाय. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला नाणेफेक जिंकणारा संघ अवनीश 11 आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आणि जसा खेळाला होईल सुरुवात आपण आवाजामध्ये करूयात बदल. पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आमंत्रित करूयात श्रीकांत मुळीक यांना. तत्पूर्वी जाऊयात या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. चला 13 चेंडूंमध्ये 34 धावांची नाबाद खेळी साकारणारा अजय ठरतोय या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच. तर अजयला विनंती आहे की आपलं प्लेयर